छोट्याच्या पोंडीमध्ये गवत एवढं गवत झालं होतं ते नांगरांना पण नांगरू शकत नाही, दाबू शकत नाही. ते रोटरनी टोटल तिचे तुकडे करून चिखल झालेलं आहे. बघा कसं चिखल झालं आहे. आता पुढं समोर थोडंसं गवत राहिली आहे बघा. हे रोटर किती फायदेशीर आहे बघा. छोट्या छोट्या वावरांमध्ये रोटरचं काम व्यवस्थित होते आणि कोणत्याही बांधावरून असं तोडून नेऊ शकतो. ट्रॅक्टर ज्या ठिकाणी जात नाही त्या ठिकाणी असे रोटरचे काम होऊ शकतात. बघा तो चिखल कसं झालेलं आहे. गुडघ्यावरला चिखल, गोट्याच्यावरती चिखल आहे. एवढं गवत होतं तर तुफान गवत होतं, तुफान गवत. पहिल्या गवताचा फोटो हा व्हिडिओमध्ये येणार होतो. बघा आमचा चिखलावाला कंटाळला आता सोडून देते बघा. झालं ना चिखल. झाला पण त्या पॉवर विडरच्या ना पुढं माखून जात आहे आणि सेफ्टीसाठी आपल्याला चष्मा पण पाहिजे नाही का. तुमचा नंबरचा असू द्या नाही तर दुसरा कोणता पण चष्मा राहू द्या कारण टीचर सगळं अंग उडत आहे नाही का. पण भरपूर गावात होता 1 नंबर झाला. त्याला आता तुम्ही पाहिलंच आहे आणि पॉवर विडर आहे ना चिखलाला 1 नंबर आहे. सगळ्यांची लागवड झाली, आपलीच बाकी होती नाही का. अडचणीमध्ये येऊन आपण केला पण 1 नंबर काम होत आहे. ओके बंद करा. पुढे आहे ना दिसतंय का मशीन दिसतंय का. क्लच दाबायचा, असा क्लच दाबायचा आणि मग खेळ टाकायचा. आता पुढं लोटला आपण ते फास्ट चालेल 2 नंबरवर नाही का. सोडू का आणि बेस वाढवायचा. ओके मित्रांनो, आपण चिखल करीत होतो. चिखल आता झाला. आपले मित्र आता चिखल करून राहिलेत. मित्रांनो, पॉवर विडर कसा चालवायचा तर आपण हे आता मी शिकलो पण आता आमचे सहकारी आमचे मित्र शिकू राहिलेत पॉवर विडर चालवायला. आता चिखल झालाच मित्रांनो. इकडं खालचा प्लॉट आवायचा झाला, आता थोडा राहिलाय, अर्धा झालाच. हाय मित्रांनो, बोंबील बांधचा आव्हान. ढग आलेत, पाऊस थोडा कमी झाला आहे आज. माणसं पण इकडं आवीत आहेत. इकडं चिखल चालू आहे. याच्यात मोठा ट्रॅक्टर आपला चढत नव्हता, लय मोठा खड्डा झालता इकडं चढायच्या जागेवर. मग आपला पॉवर विडर काम करतोय मित्रांनो. किती अडचण असू द्या
एक नंबर चिखल होतं, लय मोठा गावात होता गुडघ्या वाटला, पण लय भारी काम झाला. आणि पहिल्यांदाच मित्रांनो आपण चिखल केला आहे, तर नेमका कसा होतोय ते पण पाहायचं होतं आपल्याला. आणि पहिला रोटावेटरनं आपण चिखल करत होतो तिकडं, मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिला आहे. पण त्याच्यामध्ये मित्रांनो पक्का गावात अटकायचा आणि लई त्रास व्हायचा तो गावात काढायला. मग नंतर मी परत आता हे गोटीवरतून आणलं आहे प्रत्येक ट्रेडर्समधून गाळाचा चिखलाचा म्हणून व्हील आहे मित्रांनो. प्रत्येक वेळेस चिखलाला वेगळा, नांगरायला वेगळा, तुम्ही अवजार याला वेगवेगळे जोडले ना तर एक नंबर आहे. हे लय भारी काम करतं आहे, अडचणीच्या ठिकाणी झालं आहेच काम भारी. अजून आपले आहेत बोंबील बांधता आवनात आहे आपण आता सध्या. आणि याच्यानंतर आपण माऊल्यांच्या आवनाकडे जाणार आहे. आणि पाचदार तिकडं वाटणी म्हणून आहे, पाचदारकड तिकडं पण आहे. तर त्या पाचदारच्या आवनाकडे जायचं आहे. तुम्हाला या पॉवर विडरनं चिखल तिकडं पाहायला मिळेल, कारण सगळ्यांच्या आवण्या झाल्यात आणि आपलीच बाकी आहे मित्रांनो. लवकरच आपल्याला तुम्हाला तिकडं माऊल्यांचं आव्हान आणि पाचदारचं आव्हान असंच पारंपरिक पद्धतीने आपल्याला लागवड करायची आहे. चालू वर्षी 4 वर्षे मित्रांनो आपण यासाठी केली आणि 5वं वर्षी आपल्याला पाऊस आणि मे महिन्यात पडला पाऊस आणि भुईमुग पण काढायचं काम चालू होतं, त्याच्यामुळं आपली यासाठी लागवड राहून गेली. आणि आपण आता पारंपरिक पद्धत चालू वर्षी पारंपरिकच करून पुढच्या वर्षी आपण यासाठीकडे परत वळू. मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर लाईक आणि शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. चला भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.